जो वंचित बहुजन पक्षातर्फे आज जो मोर्चा काढण्याचं ठरलेला आहे तो मोर्चा बहुतांशी सक्सेसफुल झालेला आहे। या मोर्चाचा उद्देश असा होता की आरएसएस वर बंदी आणावी, कारण आरएसएस कार्यकर्ते भाजपाच्या पिरियड मध्ये हे जास्त मस्तावलेले आहेत। तर ह्या आरएसएसच्या कार्यकर्त्यांना, आरएसएसच्या या लोकांना जर तुम्हाला वठवणीवर आणायचं असेल तर ह्या देशामध्ये दुसरा कुठलाही पक्ष त्यांना वठवणीवर आणू शकत नाही। ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत, बाळासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी, ते अनुयायी सुद्धा या मनुवाद्यांना ठणकावून सांगू शकतात, त्यांना वठवणीवर आणू शकतात। आजचा जो मोर्चा होता, आपल्या जे कार्यकर्त्यावर जे सुमोठे गुन्हे दाखल झालेले आहेत, ते गुन्ह्याचं त्यांनी निरसन करावं, ते गुन्हे कॅन्सल करावे आणि ह्या कार्यकर्त्यावर नेहमीसाठी आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्ता सुमोठे गुन्हे दाखल करणं हे कायद्यानं सुद्धा गलत आहे। आमचे ते कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले, ते कार्यकर्ते सुद्धा यांना अॅट्रॉसिटी मध्ये यांच्यावर गुन्हे दाखल करू शकतात। हे आम्ही कालच्या एका निवेदनामध्ये आम्ही युट्यूबच्या कार्यकर्त्यांना यांना सांगितलेलं आहे। तर ह्या ठिकाणी आम्हाला असं निवेदन करायचं आहे की जर ह्या देशामध्ये आरएसएस ही अनरजिस्टर्ड संघटन आहे, या अनरजिस्टर्ड संघटनेमध्ये हे लोक जर काम करत असतील तर ह्या लोकांवर गव्हर्नमेंटनं सुद्धा बंदी आणायला पाहिजे। या लोकांना विचारायला पाहिजे की तुमचं संघटन रजिस्टर आहे का? जर संघटन रजिस्टर नसेल तर तुम्ही गव्हर्नमेंट कडनं पैसा कसा जमा करता? इतर पक्षाचे लोक त्यांना मदत करतात। विशेषतः या लोकांना हे भांडकुळ ब्राह्मणवादी मंडळी या लोकांना दर महिन्याला आपल्या पगारातून स्पेसिफिक पैसा त्यांना देतात, कोणीही त्यांना रिचार्ज मागत नाही। तर आमची अशी मागणी आहे की आरएसएस वर जोपर्यंत बंदी येत नाही तोपर्यंत या देशामध्ये शांतता नांदू शकत नाही। आम्ही परवा मुस्लिमचं भाषण ऐकलं, मुस्लिम असं म्हणतात की आरएसएस ही दहशतवादी संघटना आहे आणि देशामध्ये आजपर्यंत 2008 पासून ते जातीय दंगली झालेल्या आहेत। त्या दंगलीमध्ये मोस्टली आरएसएसचे कार्यकर्ते सामील आहेत आणि हे कार्यकर्ते देशामध्ये कुठेही शांतता नांदू देत नाही। आणि जर शांतता या देशामध्ये नांदायची असेल तर आरएसएसवर कंप्लीट बंदी आणणे हे कायद्याने जरुरी आहे।